आरक्षणाची गरज आहे आम्हाला। आम्ही ज्या आरक्षण आहोत आम्ही अर्ध कपडे आंदोलन करतो, म्हणून आम्ही अर्ध कपडे आंदोलन करत आहोत आणि आम्हाला आरक्षणाची संपूर्ण गरज आहे। लेकराबाळासाठी आमची सरकारने कपडे काढून देते, आमचे पाटील उपोषण आवश्यक आज 5वा दिवस आहे म्हणून आम्ही कपडे काढून येतो। वाटतंय की दुर्लक्षित असेल सरकारचं। पाटील पाणी पिळला जात, दुसऱ्या दिवसा पाणी पिळला जात पाटील काय देवाला साकडा असेल। आम्हाला आरक्षण पाहिजे एवढं आमचं देवाला साकडा आहे, फक्त आमचं पाटील नीट व्हावं वैश्य मिटला। काय हाल झालं? हाल म्हणजे आमचे शेतकरी आम्ही एकरभर शेत आहे जो 5 भाऊ आम्ही, त्यामुळे आम्हाला नीट तांदूळ भेटत नाही, खायला भेटत नाही, पैसा नाही, काय नाही, म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे। शाळाचे काय पैसे भरावे लागतात लेकराली, लोकांना ओपन मध्ये 40,000 आम्हाला लाख 2 लाख फी आहे आम्हाला, म्हणून आम्ही करायला। सरकारला काय इशारा, सरकारला काय सांगाल? फक्त आम्हाला आरक्षण द्यावं, मराठा कुणबी मधून द्यावं। किती दिवसाची तयारी राहायची इथं? महिन्यात जो पण भेटत तो पण आम्ही तर राहणार। आज जरांगे पाटलांनी आजपासून पाणी बंद केलंय, म्हणून आम्ही हे करून नक्कीच या ठिकाणी आंदोलन सुरू असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता या पाहायला गेलं तर संपूर्ण मुंबई जाम केलेली आहे। लाखोंच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी मुंबईत आलेले आहे। तुम्ही मुंबई CST रेल्वे स्थानकावरती सगळे दृश्य पाहताय आणि या ठिकाणी अनेक मराठा बांधव आलेले आहेत आणि जोरदार देखील या ठिकाणी अनेक मराठा बांधव वाजवत आहेत। तर आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे आणि आजपासून जे आहे ते त्यांनी पाणी पिण्यासाठी नकार दिलेला आहे, असं उपोषण सुरू केलेलं आहे। वरच्यावरती जरी बैठक सुरू असली तरी आता या आंदोलनाचा तोडगा काय निघेल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन आदित्यसह रणजित, लोकमत, मुंबई।